लक्ष्मीताई, फार वाईट झालं हो. सावरा स्वतःला. आपल्या आयुष्यातला आपला जोडीदार जेव्हा आपल्याला सोडून जातो तेव्हा काय होत आहे मी समजू शकते. खरं तर मी आता या ठिकाणी हे बोलणं खरं तर योग्य नाहीये, पण लक्ष्मीताई तुम्ही सिद्धूवर कसं काय आरोप करू शकता? सिद्धूने भावनाच्या वडिलांचा जीव घेतला असं तुम्हाला वाटलंच कसं? तुम्ही माझ्या इतकंच ओळखता ना माझ्या सिद्धूला, तरी आई आई बोल ना ग काहीतरी. सांग ना तू का केलंयस असं? हे बघ सिद्धिराजने असं काही केलंय हे तर मी मान्यच नाही करू शकत. आणि तुलाही माहिती आहे ना सिद्धिराज असं नाही करणार, मग तरी तू असं स्टेटमेंट का दिलंयस? सांग ना. भावना, आई काय स्वतःच्या मनाचं सांगते का? तिने जे पाहिलं ते सांगितलं तिने. तू असे काय प्रश्न विचारतेस? मग कुठला प्रश्न विचारू मी? सांग तू मला काय विचारू? दादा सिद्धिराज असं नाही करू शकत, मला खात्री आहे आई. तरी तू असं सांगितलंस. आई पोलीस सिद्धिराजना पकडून घेऊन गेले. अरे दादा सिद्धिराजवर माझ्याच बाबांना मारल्याचा आरोप माझी स्वतःची आई करते बघून खरंच वाईट वाटतंय रे मला. अगं पण भावना, सिद्धूकडे गन होती. गन होती मग? जानूच्या सेफ्टीसाठी सिद्धिराज गन घेऊन गेले होते. जयंतला अडवण्यासाठी त्यांना गोळी चालवावी लागली. आणि हे सगळं तू का विचारतोयस रे? तू काय केलंयस आजपर्यंत आई बाबांसाठी? सख्खा मुलगा असूनही तू जे केलं नाहीयेस ना ते सिद्धिराजने केलं आई बाबांसाठी आजपर्यंत. भावना, तरीही आई हे असले घाणेरडे आणि चुकीचे आरोप करते सिद्धिराजवर. मला खरंच त्रास होतोय दादा. आई आई तू बोलणार आहेस का काही? बोल ना काहीतरी. तू का असं करतेय सगळं? खरंच सिद्धिराजने काही नाही केलंय ग, तरी तू त्यांच्यावर हा आरोप का करतेस? प्लीज सांग मला. प्लीज बोल काहीतरी. आई मी तुझ्याशी बोलतेय, बोल काहीतरी प्लीज. भावना शांत हो. मला कळते तुझी तगमग, पण अगं आई पण या धक्क्यातून अजून सावरल्या नाहीयेत. त्यांना थोडा वेळ दे. आपण सगळे मिळून बोलू ना त्यांच्याशी नंतर. आपले बाबा आपल्या सगळ्यांना असं अचानक सोडून जातील हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. सिद्धू तिकडे जेलमध्ये सगळं काय घडतंय काहीच कळत नाही. बाबा कायम मला सपोर्ट करायचं. मी बिझनेसच्या मोठमोठ्या गप्पा करायचो, ते नाही आवडायचं बाबा. तरीही मला सपोर्ट करायचं कायम. मी एवढ्या चुका केल्यात आयुष्यात, तरी माझ्यासमोर खंबीरपणे उभे असायचे. मी काहीच करू नाही शकलो बाबासाठी, काहीच करू शकलो नाही. बाबा नेहमी म्हणायचे माझी जानू कधीच चुकीचं वागू शकत नाही. कायम कौतुक करायचे माझं. मला नेहमी वाटायचं की माझे बाबा माझ्या बरोबर आहेत ना, मग मी आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम फेस करू शकते, कारण माझे बाबा माझ्या बरोबर आहे. माझ्यामुळेच माझे बाबा गेले. सावर स्वतःला. बाबा का वाचवलं तुम्ही मला? तसंही माझ्या लाईफला काहीच अर्थ नव्हता हो. मला तुम्ही हवे होता. सांभाळ. अरे काय उचलतोय की नाही? हा हॅलो. हॅलो वकील साहेब, अधिराज बोलतो. सिद्धिराजला अटक झाली आहे, त्याच्यावर खुनाचा आरोप आहे. हे बघा, तुम्ही काहीही काळजी करू नका. मान्य आहे की आपल्या बाजूने पुरावे कमकुवत आहेत आणि सिद्धिराजने गुन्हा केलाय हे सांगणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देखील आहेत. पण यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. आपल्याला एकदम लक्ष्मी मॅडमशी बोलून घ्यावं लागेल. आणि असंही जयंत कानेटकर यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. त्यांच्या विरोधात जर पुरावे मिळाले तर सिद्धिराज नक्कीच सुटतील. हे बघा वकील साहेब, माझ्या सिद्धूला जर तुम्ही सोडवलत ना तर तुम्ही मागाल तितके पैसे मी द्यायला तयार आहे. फक्त माझा सिद्धू यातून सुटला पाहिजे. आता ती लक्ष्मी,
हिच्याशी कसं आणि काय बोलायचं ते मी बघते. चालेल. ओके ठीक आहे, थँक्यू वकील साहेब. बस करा तुमची ही नाटकं. अगं आजी काय करतेस तू हे? तू गप्प बैस रे. आमच्या घराण्याची अख्खा वाट लावली ना आणि आता इथं बापाचं दुःख करत बसलीये. ही अवलक्षण आहे. तुझ्यामुळं आज माझ्या सिद्धूवर ही वेळ आली. अरे गाडे पाटील घराण्याचा ढाण्या वाघ, माझा ढाण्या वाघ आज जेलमध्ये बसलाय. अगं कुठल्या मुहूर्तावरती तू आमच्या घरात आलीस बाई, कुणाला ठाऊक. आमची सगळ्यात मोठी चूक, आयुष्यातली फार मोठी चूक, तुला सून म्हणून आम्ही स्वीकारलं. अहो काय बोलताय तुम्ही? घरात प्रसंग काय आणि तुम्ही बोलताय काय? आजी शांत हो, हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही, प्लीज शांत हो. तुम्ही गप्प बसा. आमच्या अख्ख्या घराण्याची वाताहत केलीच तू बाई, आणि वरती स्वतःच्या बापालाही खाल्लंस. माझ्या नातवाला तू जेलमध्ये पाठवलंस. काय ग अवलक्षणे, अजूनही किती सहन करायचं तुझं आणि तुझ्या या दरिद्री कुटुंबाचं. आणखी किती मातेला करून तुझं पोट भरणार आहे सांग. बोल ना, गप्प का? आजी बस करा. अहो आम्ही सगळं शांतपणे ऐकून घेतो. याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही वाटेल ते बोलाल आणि आम्ही ऐकून घ्यायचं. हो, अशा प्रसंगात थोडं तरी माणुसकीने बोलाल असं वाटलं होतं, पण तुमच्यात तेही नाहीये. वा, माणुसकीची भाषा. आधी तुमच्यात माणुसकी आहे काय ते बघा. माझा सिद्धिराजला आपलं रक्त आटलंय तुमच्या या दळवी कुटुंबासाठी. अरे तुमच्या प्रत्येक वाईट चांगल्या प्रसंगाला त्यानं आधार दिलाय तुम्हाला. त्या बदल्यात काय केलं या बाईनं, या लक्ष्मीनं काय केलं? माझ्याच नातवावरती आरोप घातला. ही अशी परतफेड करण्याची रीत आहे तुमच्या दळवी कुटुंबात? सांग ना. काय काय लक्ष्मी, स्वतःच्या पोरांना तर तुला घडवताच आलं नाही आणि तू वर माझ्या नातवावरती असला आरोप घातलास. असला काय चाललंय? मी तुझ्याशी बोलत नाहीये, समजलं? इनफ आजी. तू इथे येऊन माझ्या माणसांना वाटेल तसं बोलू शकत नाहीस. दरवेळेस तुला भावना ताईने आईंना ऑपॉर्च्युनिटी मिळाली की काही ना काही बोलायचंच असतं का? काय ग सिंचना, तुझ्या सख्ख्या भावाला या बाईनं जेलमध्ये टाकले आणि तू अजूनही यांचीच बाजू घेतेस? हो, कारण ही माझी माणसं आहेत. लाईफ मध्ये जेवढं तुम्ही मला सपोर्ट केलं नाही ना, तेवढं ह्यांनी मला सपोर्ट केलं. आणि जे काही घडले ते एका मिसअंडरस्टँडिंग मुळे घडले. ते लवकरच क्लिअर होईल. पण आता सध्या आपल्याला एकमेकांवर ब्लेम करण्याऐवजी सगळ्यांना सपोर्ट करण्याची गरज आहे. सो आजी प्लीज. हो, डोंबराचा सपोर्ट या दळवी कुटुंबाला.